नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्यावर सहसा कोणीच मोकळेपणाने बोलत नाही. हो, बरोबर ओळखलत, मूळव्याध म्हणजेच पाईल्स. डॉक्टर रोहन पवार यांच्या अनुभवांवरून आणि त्यांच्या क्लिनिकल इन्साइट्सवरून आज आपण हे समजून घेणार आहोत की नेमके धोक्याचे इशारे कोणते असतात आणि त्यावर नक्की काय पावलं उचलायला हवीत. जे लोक मुकाट्याने हा त्रास सहन करत आहेत ना, त्यांच्यासाठी हे स्पष्टीकरण खरोखरच एक दिशादर्शक ठरणार आहे. चला तर मग सुरू करूयात. डॉक्टर, मला गेली 2 वर्ष हा त्रास होता, पण मी त्याकडे लक्षच दिलं नाही. हे वाक्य किती ओळखीचं वाटतं ना. खरं सांगायचं तर हीच खरी अडचण आहे. अनेक जण केवळ भीतीमुळे, लाजेपोटी किंवा जाऊ दे आपोआप बरं होईल या चुकीच्या समजुतीमुळे उपचारांना उशीर करतात. आजच्या या विश्लेषणाचा मुख्य उद्देशच हा आहे की योग्य आणि वैद्यकीय माहितीच्या आधारे ही लाज आणि भीती मनातून कायमची काढून टाकणं. आज आपण नेमके कोणते टप्पे पाहणार आहोत, अगदी थोडक्यात सांगतो. 1. बेसिक माहिती समजून घेणं. 2. 10 अत्यंत महत्त्वाचे धोक्याचे इशारे. 3. हा नुसताच मूळव्याध आहे की आणखी काही गंभीर आजार. 4. परिस्थिती नक्की का बिघडते. आणि 5. डॉक्टरकडे कधी जायचं. हा अगदी स्टेप बाय स्टेप जाणारा प्रवास आहे जो आपल्याला योग्य कृती करण्याकडे घेऊन जाईल. तर वळूया पहिल्या भागाकडे, बेसिक समजून घेऊयात. वैद्यकीय भाषेत सांगायचं तर मूळव्याध म्हणजे नेमकं काय. मलाशय आणि गुदद्वाराच्या आतल्या किंवा बाहेरच्या रक्तवाहिन्यांना येणारी सूज म्हणजेच पाईल्स किंवा हिमरॉइड्स. बघा, ही अगदी साधी व्याख्या आहे. हा कोणताही शाप वगैरे नाहीये, तर फक्त रक्तवाहिन्यांना आलेली सूज आहे. हे वास्तव एकदा समजलं की अनेक गैरसमज दूर व्हायला मदत होते. या आजाराचे ना मुख्यत्वे 4 टप्पे किंवा ग्रेड्स असतात. ग्रेड 1 मध्ये मूळव्याध आतच असतो आणि फक्त रक्तस्राव होतो. ग्रेड 2 मध्ये काय होतं, शौचाच्या वेळी जोर दिला की तो बाहेर येतो, पण नंतर आपोआप आतही जातो. ग्रेड 3 मध्ये मात्र तो बाहेर येतो आणि हाताने आत ढकलावे लागते. आणि ग्रेड 4, तिथे तो कायमस्वरूपी बाहेरच राहतो आणि प्रचंड वेदना देतो. आता इथे लक्षात घेण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, तर ग्रेड 1 आणि 2 मध्ये जर आपल्याला हे लवकर समजलं तर विना शस्त्रक्रिया उपचार करणं खूपच सोपं असतं. म्हणूनच वेळेत लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आता वळूया दुसऱ्या आणि खूप महत्त्वाच्या भागाकडे, 10 गंभीर धोक्याचे इशारे. चला, या लक्षणांबद्दल थोडं सविस्तर बोलूया. पहिलं लक्षण, सलग किंवा टपकणारा भडक लाल रक्तस्राव. दुसरं, प्रोलॅप्स म्हणजेच सुजलेला भाग कायमचा बाहेर राहणं जो आत जातच नाही. तिसरं लक्षण म्हणजे अशा असह्य, सतत होणाऱ्या वेदना ज्यांमुळे रुग्णाला चक्क रात्री झोपेतून जाग येते. आणि चौथं म्हणजे दुर्गंधीयुक्त पू किंवा पांढरा स्त्राव येणं. बघा, जर सतत वेदना होत असतील किंवा पू येत असेल तर ते थ्रोम्बोस हेमोरॉइड्स म्हणजेच रक्ताची गाठ होणं किंवा ॲप्सेस म्हणजे गळू तयार होण्यासारख्या अतिशय गंभीर गुंतागुंतीकडे बोट दाखवतं. हे अजिबात सामान्य नाहीये. आता हे बघा, ही आणखी काही सिस्टमिक लक्षणं आहेत जी शरीराच्या आत चाललेल्या धोक्याची घंटा वाजवतात. 5वं लक्षण, अशक्तपणा, चक्कर येणं आणि त्वचा फिकट पडणं. ही एनिमियाची अगदी स्पष्ट लक्षणं आहेत जी सतत रक्त गेल्याने दिसतात. 6वं लक्षण, शौचाच्या सवयींमध्ये अचानक बदल होणं, जसं की पेन्सिलसारखी बारीकशी होणं किंवा विनाकारण जुलाब किंवा बद्धकोष्ठता सुरू होणं. आणि 7वं लक्षण म्हणजे विनाकारण 5 किलो किंवा त्याहून अधिक वजन कमी होणं. लक्षात घ्या, वजन कमी होणं आणि सवयी अचानक बदलणं हे खूप मोठे रेड फ्लॅग्स आहेत. याकडे अजिबात म्हणजे अजिबात दुर्लक्ष करू नका. या 10 इशाऱ्यांचा शेवट करताना 8वं लक्षण पाहूया. जीवनशैली बदलूनही 6 महिन्यात आजार पुन्हा पुन्हा उद्भवणं. 9वं लक्षण म्हणजे थंडी वाजून 100 डिग्री फॅरेनहाईटपेक्षा जास्त ताप येणं आणि सूज येणं. ताप येणं हे पेरिएनल ॲप्सेस म्हणजेच गुदद्वाराजवळ गळू किंवा इन्फेक्शन झाल्याचा एक अत्यंत धोकादायक संकेत आहे. आणि 10वं लक्षण, ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो, ते म्हणजे मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम, जसं की नैराश्य आणि एकटेपणा जाणवणं. शारीरिक वेदनांचा हा जो मानसिक आरोग्यावर परिणाम होतो ना, तो खरोखरच विचार करायला लावणारा आहे. भाग 3, हा खरंच मूळव्याध आहे की आणखी काही गंभीर आजार, फरक कसा ओळखायचा. इथे थोडं लक्ष देऊन ऐका. सामान्य मूळव्याधीमध्ये भडक लाल रक्त येतं आणि ठराविक जागी वेदना होतात. पण या उलट जर येणारं रक्त हे गडद लाल, मरून किंवा काळसर असेल, शौचाच्या सवयी अचानक बदलत असतील आणि वजनही विनाकारण कमी होत असेल, तर थांबून विचार करा. हा मूळव्याध नाहीये.
हे कोलोरेक्टल कॅन्सरचं धोक्याचं क्लासिक लक्षण असू शकतं. अशावेळी अजिबात वेळ न दवडता त्वरित तज्ज्ञांची तपासणी करणं अत्यंत तातडीचं असतं. आता जर वेळीच उपचार नाही केले तर काय होईल? केवळ सुजलेल्या रक्तवाहिन्यांचं रूपांतर एका अत्यंत भयानक परिस्थितीत होतं. इन्फेक्शन होतं, दाट पू येऊ लागतो, प्रचंड ठणका लागून वेदना होतात आणि उच्च तापही सुरू होतो. थोडक्यात सांगायचं तर मूळव्याधीकडे दुर्लक्ष केल्याने फिस्चुला म्हणजेच भगंदर तयार होतो, ज्यामध्ये सेप्सिससारखा म्हणजे रक्तात विष भिडण्याचा जीवघेणा धोका निर्माण होऊ शकतो. हे अगदी भयानक आहे. भाग 4. परिस्थिती हाताबाहेर का जाते? आपण नक्की कुठे चुकतो? बघा, आपल्याकडून काही सामान्य पण अत्यंत गंभीर चुका वारंवार होत असतात. जसं की क्लिनिकला जाण्याची लाज वाटणं, हा आजार आपोआप बरा होईल असा खोटा समज बाळगणं, मेडिकलमधून आणलेल्या तात्पुरत्या क्रीम्सवर अवलंबून राहणं आणि अपात्र लोकांकडून किंवा भोंदू बाबांकडून उपचार घेणं. याशिवाय खाण्याच्या आणि बसण्याच्या सवयी न बदलणं आणि या सर्वात मोठं कारण म्हणजे सर्जरीची किंवा शस्त्रक्रियेची भीती. लाज आणि पारंपरिक शस्त्रक्रियेची भीती लोकांना योग्य निर्णय घेण्यापासून कसं रोखते हे यावरून अगदी स्पष्ट होतं. पण थांबा, इथे एक अतिशय मोठा आशेचा किरण आहे. शस्त्रक्रियेच्या भीतीवर मात करण्यासाठी आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञानाचा सुरेख संगम असणारा क्षारसूत्र उपचारांचा पर्याय आता उपलब्ध आहे. ग्रेड 1 ते 3च्या मूळ व्याधीवर हा विना शस्त्रक्रिया आणि कायमस्वरूपी उपाय आहे. वैद्यकीय प्रगतीमुळे आता हे शक्य झाले. जर आजाराचं निदान लवकर झालं तर पारंपरिक आणि वेदनादायी शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय उरत नाही, हे नक्की लक्षात ठेवा. भाग 5. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, डॉक्टरकडे नक्की कधी जायचं? हा एक अत्यंत कडक आणि स्पष्ट क्रायटेरिया आहे जो सर्वांना माहीत असायलाच हवा. स्टेप 1. रुटीन किंवा सामान्य भेट. जर रक्तस्राव 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ होत असेल, दररोज वेदना होत असतील किंवा मूळव्याध हाताने आत ढकलावे लागत असेल तर साधी कन्सल्टेशन बुक करा. पण स्टेप 2 कडे विशेष लक्ष द्या. हे इमर्जन्सी किंवा तातडीच्या भेटीचे निकष आहेत. जर सुजेसोबत ताप असेल, अचानक प्रचंड वेदना होत असतील, गडद काळसर रक्त येत असेल किंवा विनाकारण वजन कमी होत असेल तर आजच्या आज त्वरित वैद्यकीय मदत घेणं अनिवार्य आहे. यात एक क्षणही घालवू नका. आयुष वेलनेस क्लिनिकचा हा नंबर आहे 9647119171. इथे डॉक्टर पवार यांच्या एका महत्त्वपूर्ण तत्त्वज्ञानाची आठवण करून देणं गरजेचं वाटतं. ते नेहमी म्हणतात की योग्य उपचार घेण्यामध्ये कोणतीही लाज वाटण्याची गरज नाही. आजार लपवण्यात शहाणपण नाहीये, तर त्यावर योग्य वेळी योग्य डॉक्टरांकडून उपचार घेण्यात शहाणपण आहे. योग्य मार्गदर्शन नेहमीच एका कॉलवर उपलब्ध असतं. आपण या सखोल विश्लेषणाच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. जाता जाता एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासह थांबूया. लक्षणांकडे दुर्लक्ष करून मिळणारा हा जो तात्पुरता आराम आहे ना, तो खरोखरच कायमस्वरूपी गुंतागुंतीच्या जीवघेण्या धोक्यापेक्षा मोठा आहे का? नक्कीच नाही. जे मुकाट्याने हा त्रास सहन करत आहेत त्यांनी आपली भीती आणि लाज बाजूला ठेवावी आणि आपल्या दीर्घकालीन आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं. योग्य माहिती हीच उपचारांची पहिली पायरी आहे. आज वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.